Morning students. In last session we have studied chapter number 7, nutrition and diet. In that session, in that video, we have studied nutrients and foodstuffs, energy giving nutrients, that is carbohydrates, fats, proteins, minerals and vitamins. Vitamins sources and functions. Then we have studied a balanced diet. In our today's session, in our today's lecture, we have going to study how to get a balanced diet. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण मागच्या 2 तासिकांपासून न्यूट्रिशन अँड डाएट या चॅप्टरमध्ये काय काय शिकलो हे मी तुम्हाला सांगितलं आता. आणि आजच्या तासिकेला हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट म्हणजेच संतुलित आहार कसा मिळवावा याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. बघा, तर टू एन्श्योर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड pyramid. All food which we eat is classified into various groups. The space allotted to each food group in the pyramid depends upon the proportion in which it should be included in our diet. Hence, we can choose foods from each group daily according to the space allotted to it in the pyramid. म्हणजे बघा, या संतुलित आहार हाऊ टू गेट बॅलन्स डाएट याच्यामध्ये आपल्याला जेवणातून संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी हा फूड पिरॅमिड तयार करतात. बघा, या फूड पिरॅमिडमध्ये आपण जे पदार्थ रोज खातो त्या अन्नपदार्थांची विविध गटांमध्ये क्लासिफाय करतात, म्हणजेच विभागणी करतात. दिस स्पेस अलॉटेड म्हणजे त्या पिरॅमिडमध्ये जो स्पेस आहे किंवा त्या पिरॅमिडमध्ये जो आकार दिलेला आहे त्या जागेच्या आकारावरून तो पदार्थ आपल्या आहारात किती प्रमाणात असावा हे आपल्याला त्या पिरॅमिडमध्ये दिसतं. तुमच्या पाठ्यपुस्तकाचं बघा पेज नंबर 53 तो पिरॅमिड दिलेला आहे. बघा, बॅलन्स डाएट पिरॅमिड असं त्याचं नाव आहे. बघा, तो पिरॅमिड त्याच्यामध्ये दिलेला आहे. दी बॅलन्स्ड डाएट पिरॅमिड. मी तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलं पण होतं की याची आकृती जी आहे ती तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये काढायची आहे. इफ वी चूज some items from each group in the right proportion according to the pyramid shown on page 53. 53 पेजवरील पिरॅमिडप्रमाणे प्रत्येक गटातील काही अन्नपदार्थ रोज आपण आलटून पालटून योग्य प्रमाणात जर घेतले तर आपल्याला संतुलित आहार मिळतो आहे याची आपल्याला खात्री होते. वी कॅन मेक शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट मीन्स आपण बघा मागच्या तासिकेला बॅलन्स डाएट म्हणजे काय हे पण शिकलो. बघा, काय बॅलन्स डाएट म्हणजे अ डाएट कंटेनिंग ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. बघा, आता तो पेज नंबर 53वरचा द बॅलन्स डाएट पिरॅमिड जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बघा, सर्वात वरच्या टोकाला फॅटी सबस्टन्सेस ते थोड्या कमी प्रमाणात आपल्या आहारात असले पाहिजे. मिल्क प्रॉडक्ट्स, मीट, फिश अँड एग्स थोडे जास्त प्रमाणात असले पाहिजे त्याच्यापेक्षा. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल पण त्याचं पण प्रमाण त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि सिरियल्स अँड पल्सेस हे आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असायला पाहिजे. म्हणजे त्या पिरॅमिडमध्ये जो स्पेस दिलेला आहे त्या स्पेसवर त्या जे फूड आहेत, व्हेरियस फूड आहेत त्याचं प्रपोर्शन त्याच्यावरून ठरत असते. बघा, त्याच्यानंतर बघा फायब्रस सबस्टन्सेस. त्या फायब्रस सबस्टन्सेसमध्ये किंवा फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ. इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. त्या पिरॅमिडमध्ये ज्या प्रमाणामध्ये ज्या प्रपोर्शनमध्ये ते पदार्थ दिलेले आहे बघा, व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड म्हणजे त्या पिरॅमिडप्रमाणे जर आपण त्यांचा आपल्या आहारामध्ये इन्क्लूड असतील ते पदार्थ तर आपल्याला वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. तर ते फायबरसुद्धा आपल्याला आपल्या आहारामध्ये ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते आपल्याला मिळतात. What trouble do we have to face if we do not get enough fiber from our daily diet? जर आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये जर फायबर नसतील तर त्याच्यामुळे काय त्रास होतो तर त्याचा तुम्ही त्या आठवून बघायचं आहे. ते
व्हॉट केअर मस्ट बी टेकन टू मेक शुअर दॅट फायबर इज नॉट लॉस्ट ऑर रिमूव्ड फ्रॉम द फूड वी ईट. आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. तर बघा, त्यासाठी पालेभाज्यामधून जे तंतुमय पदार्थ आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात तर त्या जास्त प्रमाणात, खूप प्रमाणात शिजवायला नको, योग्य त्या प्रमाणातच त्या शिजवल्या पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक पदार्थातून मिळणारे जे फायबर असतील तर ते आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळाले पाहिजे. यासाठी आपण वी शूड टेक केअर. त्याचप्रमाणे बघा, जसे फूड न्यूट्रियंट्स आहेत हे प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स, हे जसे आपल्याला ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक आहे, त्याचप्रमाणे वॉटरसुद्धा न्यूट्रियंट आहे. अलॉंग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स अँड ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. हे जे इतर पोषक तत्व आहे, या सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याचीही सतत गरज भासते. फॉर दिस पर्पज, आणि म्हणूनच आपण वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, शरबत, फ्रूट ज्युसेस अँड प्लेंटी ऑफ वॉटर. आणि म्हणून आपण त्यासाठी दूध, ताक, लिंबाचा रस, सरबत, फळांचा ज्यूस म्हणजेच फळांचे रस आणि भरपूर पाणी आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला कुपोषण असं म्हणतात बघा. माल न्यूट्रिशन ऑकर्स व्हेन ऑल द न्यूट्रियंट्स दॅट द बॉडी नीड्स आर नॉट ऑब्टेन्ड इन द प्रॉपर प्रपोर्शन्स फ्रॉम द डाएट. हे माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण का होतं, तर शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे जर आहारातून पुरेशा प्रमाणात मिळत नसतील तर त्यावेळेस कुपोषण होते. This happens when a person does not get sufficient food or when the diet is not balanced. पुरेसे अन्न न मिळाल्याने किंवा आहार इनबॅलन्स म्हणजे असंतुलित असल्यामुळे अशा प्रकारे कुपोषण होते. इफ वन्स डाएट एक्सिड्स वन्स नीड इट इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होते म्हणजेच ओव्हर न्यूट्रिशन, म्हणजेच त्याला लठ्ठपणा किंवा ओबिसिटी असं सुद्धा म्हणतात बघा. तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 54 जे आहे बघा, त्याच्यावर माल न्यूट्रिशन अँड ओव्हर न्यूट्रिशन असं एक चित्र दिलेलं आहे बघा. तर माल न्यूट्रिशनमध्ये तो मुलगा एकदम बारीक दिसतो आहे आणि ओव्हर न्यूट्रिशनमध्ये लठ्ठ दिसतो आहे बघा. तर अशा प्रकारे हा जो लठ्ठपणा आहे किंवा ओबिसिटी आहे, ही ओबिसिटी कशामुळे होते तर बघा, जंक फूड खाल्ल्याने. जंक फूडमध्ये काय कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो मग, चॉकलेट्स, नूडल्स, बर्गर्स, पिझ्झाज, चिप्स, बॉटल्ड सॉफ्ट ड्रिंक्स, अट्रॅक्टिव्हली पॅकेज्ड स्नॅक्स ॲज अल्सो रेडी friend foodstuffs available in the market such as vadas, pakodas, etc. are very tasty and we like them very much. चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, तयार शीतपेये, त्याच्यानंतर आकर्षक वेष्टनातील अन्नपदार्थ, पाकिटं असतात बघा, ते कुरकुऱ्यांचे, चिप्सचे ते पाकिटं तुम्हाला खायला खूप आवडतात. पण असे जे पदार्थ असतात बघा, त्याच्यानंतर वडा, भजी, हे पदार्थ आपल्याला खायला कसे लागतात, टेस्टी लागतात, चविष्ट लागतात. परंतु या पदार्थांमध्ये काय असतं बघा, हाऊएव्हर these foodstuffs contain refined flour, sugar, oil in large proportions. त्यामध्ये साखर, मैदा आणि तेल जास्त प्रमाणात असतात. आता when refined flour is made from wheat or when sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. जरी मैदा हा गव्हापासून बनत असला, साखर ऊसापासून बनत असली, तरीसुद्धा त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते, जी प्रोसेस केली जाते, त्या प्रोसेसमध्ये त्याच्यातले जे न्यूट्रियंट असतात ते न्यूट्रियंट्स नष्ट होतात. हेन्स ऑल वी गेट फ्रॉम दिस फूड्स इज एनर्जी अँड अवर हंगर इज सॅटिस्फाईड. काय होतं याच्यामुळे, आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते, पण आपल्या शरीराला आवश्यक असलेले जे पोषक तत्व आहे, जे न्यूट्रियंट्स आहेत, ते मात्र मिळत नाही. नॅचरली इफ वी ईट अ लॉट ऑफ जंक फूड्स वी विल गेट इनसफिशियंट क्वांटिटीज ऑफ द आयटम्स फ्रॉम अदर फूड ग्रुप्स. काय होतं त्याच्यामुळे, मग हे पदार्थ जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्नगटातील पदार्थ आपल्याला
कमी मिळतात आणि असं वरचेवर झाल्यास इफ दिस हॅपन्स फ्रिक्वेंटली, हे पदार्थ आपण जर नेहमी आपल्या आहारात असले, नेहमी खाल्ले, तर अवर बॉडी सून एक्सपिरियन्सेस अ शॉर्टेज ऑफ प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स अँड दॅट मे लीड टू माल न्यूट्रिशन. आणि असं जर नेहमी आपण हे पदार्थ खाल्ले तर काय होतं बघा, हे पदार्थ नेहमी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे या पोषक तत्वांची कमतरता भासू लागते आणि त्यामुळेच मग काय होते, माल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण होते. जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉजेस ओबिसिटी. हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्या व्यक्तीला लठ्ठपणासुद्धा येतो आणि त्याचाही तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. ओबिसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ. ही जी ओबेसिटी आहे किंवा लठ्ठपणा आहे आपल्या तब्येतीसाठी चांगला नसतो. जंक ॲज सच अ फूड्स डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिएंट्स, दे आर कॉल्ड जंक फूड्स. अशा पदार्थातून आवश्यक ती पोषक तत्वे आपल्याला मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड असं म्हणतात. मग हे हाऊ टू अवॉइड ओबेसिटी, आपल्याला जर लठ्ठपणा टाळायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हॅव अ बॅलन्स डाएट, संतुलित आहार घेतला पाहिजे. ईट होल ग्रेन्स, ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन्स, म्हणजे धान्य, भाज्या, फळे सालींसकट खाल्ल्या पाहिजे. इन्क्रीज यूज ऑफ बायसिकल्स, सायकलचा वापर केला पाहिजे. आणि प्ले मोअर आउटडोअर गेम्स, मैदानी खेळ खेळायला पाहिजेत. डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री, काय केलं पाहिजे तर संतुलित आहार घेतला पाहिजे. फळं, पालेभाज्या, धान्य सालींसकट खाल्लं पाहिजे, सायकलचा वापर केला पाहिजे आणि मैदानी खेळ खेळले पाहिजे. आणि काय करायला नको तर डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री, जर तुम्हाला भूक नसेल तर खायचं नाही. डू नॉट वॉच टी व्ही व्हाईल इटिंग, जेवण करताना टी व्ही बघायचा नाही. डू नॉट यूज मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, थोडंसं अंतर आपल्याला जर कुठे जायचं असेल तर मोटरसायकलचा वापर करायचा नाही. ॲव्हॉइड प्री कुक पॅकेज्ड फूड्स, पॅकेट बंद तयार अन्नपदार्थ खाण्याचं टाळावं. आणि हे केल्यामुळे काय होतं तर ओबिसिटी आपल्याला टाळता येते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, नेक्स्ट पॉईंट इज अडल्टरेशन ऑफ फूड, म्हणजे अन्नपदार्थातील भेसळ. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स, चिपर सबस्टन्सेस ऑफ लो क्वालिटी आर मिक्स विथ द फूडस्टफ. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी विक्रेते काय करतात बघा, एखादा स्वस्त, अतिरिक्त आणि कमी दर्जाचा पदार्थ त्यात मिसळला जातो. दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड अडल्टरंट्स अँड ॲडिंग देम टू फूडस्टफ्स इज कॉल्ड अडल्टरेशन ऑफ फूड्स. तर त्यालाच काय म्हणतात बघा, अन्नाची भेसळ म्हणजे अडल्टरेशन ऑफ फूड. अडल्टरंट्स मे इव्हन बी पॉयझनस ऑर हार्मफुल टू हेल्थ. हे जे अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ असतात हे कधीकधी विषारी किंवा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी हार्मफुल म्हणजे घातक असतात. सच अडल्टरेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कन्झप्शन. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यासाठी अयोग्य असतात. अडल्टरंट्स यूज टू अडल्टरेट फूड are such that they will remain unnoticed even when mixed with the food. भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ अन्नपदार्थात मालूमपणे मिसळून जातील असे असतात. बघा आता मग ते म्हणजे आपल्याला लक्षात पण येत नाही की याच्यामध्ये काही भेसळ केलेली आहे. तर काही पदार्थांचे एक्झाम्पल इथे दिलेले आहे बघा. आता फूड आयटम्स दिलेले आहे आणि अडल्टरंट्स दिलेले आहे. फूड आयटममध्ये मिल्क असेल तर मिल्कमध्ये वॉटर मिसळलं जातं बघा. केमिकल्स लाईक युरिया, स्टार्च, देन चिली पावडर म्हणजे मिरची पावडर जी असते लाल तिखट, त्यामध्ये ब्रिक पावडर म्हणजे विटांची भुकटी, पावडर्ड पंपकिन म्हणजे लाल भोपळा जो असतो त्याची पावडर ह्या तिखटामध्ये, लाल तिखटामध्ये भेसळ केलेली असते. पेपर कॉर्न्स म्हणजे मिरे जे असतात ते काळी मिरी, त्याच्यामध्ये पपया सीड्स, पपयाच्या बिया आणि मिरे एकसारखेच दिसतात बघा, तर त्या पपयाच्या बिया त्या मिऱ्यांमध्ये मिक्स केलेल्या असतात. आईस्क्रीम्समध्ये वॉशिंग सोडा अँड पेपर पल्प, उन्हाळ्यामध्ये आपण खूप आवडीने खातो बघा आईस्क्रीम, पण त्या आईस्क्रीममध्ये काय मिसळलेलं असते तर वॉशिंग सोडा आणि पेपर पल्प म्हणजे कागदाचा लगदा. राईस म्हणजे तांदूळ, तांदूळामध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स म्हणजे बारीक बारीक पांढरे खडे त्याच्यात मिक्स केलेले असतात. पीनट्स म्हणजे शेंगदाणे, या शेंगदाण्यांमध्ये रेडिश पेबल्स
आणि स्टोन्स म्हणजे खडे, लालसर गारगोट्या, खडे, विटांचे बारीक बारीक तुकडे, अशा प्रकारे शेंगदाण्यासारखाच त्याचा रंग असतो विटांचा, ते त्याच्यामध्ये भेसळ केलेले असते बघा. तर अशा प्रकारे जे भेसळ केलेले पदार्थ असतात, हे भेसळ केलेले पदार्थ विकणं कायद्याने गुन्हा आहे. कारण भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला शरीराला त्रास होऊ शकतो आणि असं भेसळयुक्त पदार्थ विकणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. आणि म्हणून आपण कुठलाही खाद्यपदार्थ खरेदी करत असताना तो काळजीपूर्वक खरेदी केला पाहिजे. त्यामध्ये काही भेसळ नाही ना याची आपण खात्री केली पाहिजे. आणि जर आपल्याला तसं आढळलं तर आपण त्या व्यक्तीची, त्या विक्रेत्याची, त्या दुकानदाराची त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो. कारण अडल्टरेशन ऑफ फूड इज अ क्राईम, म्हणजे अन्नाची भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तर अशा प्रकारे बघा आपण ह्या न्यूट्रिशन अँड डाएट ह्या पाठामध्ये व्हॉट वी हॅव लर्न्ड म्हणजे आपण काय शिकलो, तर न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ टेकिंग फूड अँड वॉटर अँड यूजिंग देम टू ऑब्टेन एनर्जी अँड फॉर द पर्पजेस ऑफ ग्रोथ अँड अदर बॉडीली फंक्शन्स. म्हणजे अन्न व पाणी घेऊन त्यांचा ऊर्जा, वाढ व शरीराच्या इतर क्रियांसाठी वापर करणे, या क्रियेला किंवा या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात. A diet containing all nutrients in the right quantity is called a balanced diet. म्हणजे ज्या आहारामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश असतो त्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर आर द न्यूट्रिएंट्स इन फूड. म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि तंतुमय पदार्थ ही अन्नातील पोषक तत्वे आहेत. अ बॅलन्स्ड डाएट इन्क्लूड्स ऑल न्यूट्रिएंट्स इन द राईट क्वांटिटी. संतुलित आहारात या सर्व पोषक तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो. द फूड पिरॅमिड हेल्प्स अस टू चूज अ बॅलन्स्ड डाएट. अन्न घेण्याच्या प्रमाणावर किंवा संतुलित आहार घेण्यासाठी अन्न पिरॅमिडचा उपयोग होतो. व्हेदर अ पर्सन इज malnourished or has deficiency diseases depends upon the proportion of food taken. अन्न घेण्याच्या प्रमाणावर कुपोषण, अतिपोषण व अभावजन्य विकार अवलंबून असतात. जंक फूड गिव्ज अस एनर्जी बट नॉट अदर न्यूट्रिएंट्स. जंक फूडपासून आपल्याला ऊर्जा मिळते परंतु इतर पोषक तत्वे मिळत नाही. अडल्टरेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल टू हेल्थ. भेसळयुक्त व अशुद्ध अन्न आरोग्याला घातक असते, हार्मफुल असते म्हणजे घातक असते. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये यावरील मुद्द्यांचा अभ्यास केला. आता या पाठाच्या खाली जो एक्सरसाइज आहे बघा, त्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा होमवर्कमध्ये येतील हे 2 क्वेश्चन, आणि क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचे आहे. मी तुम्हाला क्लासवर्कच्या वहीमध्ये अजून काय सांगितलं लिहायला, तर तो चार्ट जो आहे बघा, व्हिटॅमिन सोर्सेस अँड फंक्शन्स, तो चार्ट, त्याच्यानंतर द बॅलन्स डाएट पिरॅमिड, आणि त्याच्यानंतर जंक फूड हा जो पॉईंट आहे बघा पेज नंबर 55वर जो बॉक्स दिलेला आहे जंक फूडचा, तो बॉक्स जो आहे किंवा तो जो ती जी माहिती आहे जंक फूडची ती तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीत लिहायची आहे. त्याच्यानंतर त्या पेज नंबर 55वरच फूड आयटेम्स अँड अडल्टरंट्स ते सुद्धा त्या बॉक्समध्ये जे दिलेला आहे तो बॉक्ससुद्धा तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि जे क्वेश्चन आहे खाली 4 क्वेश्चन, त्यातले पहिले 2 क्वेश्चन होमवर्कमध्ये आणि थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन जो आहे तो क्लासवर्कच्या वहीमध्ये तुम्ही लिहायचा आहे. अशा प्रकारे आपला हा धडा 7वा जो आहे न्यूट्रिशन अँड डाएट हा आपण आपला संपलेला आहे. पुढच्या तासिकेला आपण पुढच्या पाठाचा अभ्यास करू. धन्यवाद.